लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शासन मान्यता प्राप्त विविध कोर्सेस शिकवले जात आहेत। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे। चला तर मग आता या संस्थेमार्फत सुरू असलेल्या कोर्सेसची माहिती जाणून घेऊयात। स्वच्छता निरीक्षक, पात्रता 12वी पास, कोणतीही शाखा, कालावधी 1 वर्ष। दुसरा कोर्स आहे फायर अँड सेफ्टी, पात्रता 10वी पास, कालावधी 6 महिने। तिसरा कोर्स आहे DMLT, पात्रता 10वी पास, कालावधी 2 वर्ष। आणि चौथा कोर्स आहे ADMLT, पात्रता BSc, कालावधी 1.5 वर्ष। यापैकी कुठलेही कोर्स केल्यानंतर तुम्हाला केंद्र आणि राज्य शासन, त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका, हॉस्पिटल्स, विमानतळ, शासनाचे विविध विभाग आणि खासगी क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी प्राप्त होईल। प्रवेश हे मर्यादित असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन नाशिक केंद्राचे विभागीय संचालक जीवन सोनवणे, अतिरिक्त विभागीय संचालक गणेश गिरी, उपसंचालक डॉक्टर दिलीप मेनकर यांनी केलेले आहे। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही महात्मा नगर, नाशिक या ठिकाणी स्थित आहे। चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपसंचालक डॉक्टर दिलीप मेनकर यांच्याकडून संस्थेच्या विविध कोर्सेस बद्दल माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी डॉक्टर दिलीप मेनकर, उपसंचालक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक। या ठिकाणी जे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ही साधारणपणे भारतामध्ये 1926 मध्ये सुरू झाली। संपूर्ण भारत देशामध्ये या संस्थेचं कार्य चालतं। या संस्थेचं नाशिक केंद्र 2003 साली या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या केंद्रामार्फत विविध कोर्सेस राबवले जातात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने अग्नी व सुरक्षा, ज्याला आपण फायरमनचा कोर्स म्हणतो, हा कोर्स 6 महिने कालावधीचा कोर्स आहे। या कोर्ससाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी उत्तीर्ण आहे। जून आणि जानेवारी अशा 2 बॅचेस उपलब्ध आहे। या 6 महिन्याच्या कोर्समध्ये जे काही विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना सर्व महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका, काही महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग या ठिकाणी आणि खाजगी क्षेत्रामध्ये देखील फायरमन म्हणून नोकरी लागली आहे। आतापर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांना नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। थोडक्यात हा कुशल आणि तांत्रिक स्वरूपाचा अभ्यासक्रम असल्या कारणाने कमी शिक्षणामध्ये आणि कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होतो। दुसरा जो महत्त्वाचा कोर्स आहे तो स्वच्छता निरीक्षक, ज्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणता येईल। सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स जो आहे 12वी उत्तीर्ण पात्रतेवर आधारित आहे। कोणत्याही शाखेतला 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो। हा 1 वर्ष कालावधीचा कोर्स आहे। हा कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये, ज्याला आपण हेल्थ इन्स्पेक्टर म्हणतो, आरोग्य पर्यवेक्षक किंवा नगरपालिकांमध्ये स्वच्छता निरीक्षक, महानगरपालिकांमध्ये स्वच्छता निरीक्षक, या ठिकाणी हा शासनमान्य कोर्स असल्या कारणाने आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध आहे। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक केंद्रामार्फत ज्याप्रमाणे अग्नी व सुरक्षा आणि त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षक हा कोर्स चालवला जातो, त्यासोबतच DMLT हा 10वी पात्रतेवर आधारित कोर्स 2 वर्ष कालावधीचा या ठिकाणी सुरू झालेला आहे। सध्या प्रवेश देण्याचं काम सुरू आहे। हा कोर्स केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय, निमशासकीय, खाजगी या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून जॉब मिळू शकतो। तसेच आपण स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही कॅपॅसिटी बिल्डिंग, ज्याला क्षमता बांधणी म्हणतो, अशा प्रकारचे प्रशिक्षण आम्ही राबवतो। त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये काम करणारे जे कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांना LGS लोकल गव्हर्नमेंट सेल्फ म्हणून परीक्षा आहे। त्याचप्रमाणे LSGD लोकल गव्हर्नमेंट सेल्फ डिप्लोमा परीक्षा आहे। DLGFM डिप्लोमा इन लोकल सेल्फ फायनान्स मॅनेजमेंट, अशा प्रकारचे कोर्सेस देखील या केंद्रामार्फत राबवले जातात। तर निश्चितपणे आपल्याला स्किल्ड आणि चांगले टेक्निकल कोर्सेस असल्यामुळे याचा फायदा भविष्यामध्ये होत असतो। नुकताच 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत, त्यामुळे आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे। जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले असतील आणि 18 वर्ष वय असेल यांनी अग्नी व सुरक्षा, ज्याला फायरमन कोर्स म्हणता येईल, याचा प्रवेश घेण्यास हरकत नाही। हा 6 महिने कालावधीचा कोर्स आहे। त्याचप्रमाणे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जो स्वच्छता निरीक्षक कोर्स आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर ज्याला आपण म्हणता येईल, हा 1 वर्ष कालावधीचा कोर्स आहे। कोणत्याही शाखेचा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकेल। तसेच DMLT, याला 10वी उत्तीर्ण विद्यार्थी जो आहे आणि ज्याला या क्षेत्रामध्ये आवड आहे असे विद्यार्थी या साठी प्रवेश घेऊ शकतात। सध्या प्रवेश सुरू आहे, मर्यादित प्रवेश आहे।
प्रवेश आहेत, त्यामुळे आपण त्वरा करा आणि ॲडमिशन घ्या. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.